माझं नाव रंजना संदेश पाटील. मी नवी मुंबई CBD बेलापूर वरून आहे आणि माझे ग्रेट कोच सुरेखा संतोष चव्हाण सर आणि मॅडम आहे. येस सर. येस, व्हेरी गुड मॉर्निंग मॅम. येस येस CBD बेलापूर मधून आपण रंजना पाटील मॅम आहात. आणि मॅडम इतकी छान आज घामाचे अंघोळ सगळ्यांना घातलेले आहेत. 1 तास नॉनस्टॉप वर्कआउट करत होतात आणि इतके छान कोच आपल्या आयुष्यामध्ये आहेत. आणि कोइन्सिडन्स इतका छान आहे, आपला वर्कआउट आपण गाईड करायला उभे आहात आणि सोबत आपले कोच होते. काय फील येत होता त्यांच्यासोबत वर्कआउट करताना? मला तर खूप फील म्हणजे ग्रेट येतं. ते असतं तर माझी पॉवर अजून वाढते. ते नसते तर मला एनर्जी पण हे डाऊन होते. मला कधी पण इच्छा होत नाही. जी 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 छान एनर्जी बुस्टर मिळतो आपल्याला आणि गायडन्स मिळतो आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी प्राप्त होते. खरं आहे मॅम. मॅडम, कधीपासून आपण या कॉलवरती जॉईन आहात आणि काय रिझन होतं आपल्याला येण्यासाठीचं? सर मी 2022 मध्ये जॉईन केलेला ऑगस्ट पासून आणि मला ह्याच्यात झाले ऑलमोस्ट 1.5-2 वर्ष होत आले आहेत सर. आणि जेव्हा मी स्टार्ट केलेला माझा वेट जास्त होता, 83 वेट होता आणि प्लस ब्लड प्रेशरचा पण त्रास होता सर. अच्छा. मॅडम, आपण जॉईन केलं तेव्हा जवळपास 1.5-2 वर्ष झाले. 83 वेट होतं आपलं, 83 किलो वजन होतं. सध्या किती आहे आपलं? आता सर माझं आता 63 वेट आहे. वाव, क्या बात आहे. म्हणजे जवळपास आपण 20 किलोचा फॅट लॉस केलेला आहे मॅम. येस सर. येस सर. चांगला अचिव्हमेंट आहे. येस 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 केलेला, बट खूप बारीक झाल्यामुळे सर आम्ही वेट थोडंसं अजून वाढवलं. ओके ठीक आहे. आपल्या हाईट नुसार आपल्याला वेट आपला BMI बॉडीचा सांगत असतो. आणि नक्की आपला हा बिफोर आफ्टर आपण पाहणार आहोत. येस. 83 मधल्या रंजना मॅम आणि हे पहा 58 पर्यंत स्वतःला आणलं होतं आपण. क्या बात आहे. छान मॅम. आणि येस आपली स्किन सांगते, गालावरचं हे पहा फॅट सांगता आहे, चेहऱ्यावरती, गळ्यावरचे पहिल्या ज्या फोटोमध्ये आणि बिफोर आफ्टर थोडंसं आपलं चेंज झालेलं आहे तिथे. 83 बिफोरला हवं होतं. येस आणि इकडे आपण येस जी. आणि मॅम इतका छान बदल आपण आपल्यामध्ये घडवून आणलेला आहे. वजनामध्ये इतका छान रिझल्ट काढलेला आहे. अजून काय आपल्याला त्रास होता का, शारीरिक त्रास? सर मला प्लस डिप्रेशन. येस हे बघूया. हे पहा मान कशी दिसते आहे मॅमची, चेहऱ्यावरचं फॅट आणि हा फिटनेस म्हणजे ट्रिम टू फिट जर्नी आहे. काय म्हणूया आपण, फॅट टू ट्रिम किंवा फॅट टू फिट अशी जर्नी आहे. येस रंजना मॅमची. येस मॅडम, आपल्याला वजनासोबत काय त्रास होता अजून? सर मला ब्लड प्रेशर प्लस मायग्रेन आणि डिप्रेशनचा त्रास होता सर. PCODचा पण त्रास होता मला. हो, म्हणजे भली मोठी लिस्ट होती आपल्यासोबत. फक्त वजनाचाच विषय नव्हता तर वजनासोबत झोपल्यानंतर घोरण्याचा पण त्रास होता. मी उठायची, बसून झोपायची सर. मग ते वजनाने माझा झालेला. मला कळायचं नाही की मी उठून बसून झोपते, पण मिस्टर आणि मुलगी सांगायची, मम्मा तू अशी बसून झोपते. जी का की ते अगदी खरं आहे. येस मॅडम, आपल्याला बीपीच्या काही गोळ्या सुरू होत्या का, औषधं चालू होती का? हो सर, मला 180 प्लसच्या वरती माझा बीपी असायचा आणि हार्टबीट पण खूप फास्ट असायची. मला नेहमी पंखा फास्ट लागायचा. कुठे मी जायची नाही मुद्दामून, का की मला गरम खूप व्हायचा आणि नेहमी चिडचिड करायची. त्या बीपीने मला खूप चिडचिडपणा झालेला. खूप मला त्रास होत होता. मला काय करायची इच्छा व्हायची नाही. मॅडम, 180 प्लस आपला बीपी असायचा आणि आपण त्यावेळी कशी आपली लाईफस्टाईल असायची? कारण आता आपण सांगितलं 180 प्लस बीपी सोबत जगताना इतकं सोपं नाही. कारण तेवढा बीपी असताना आपण मग साहजिकच आहे तुम्हाला इतर व्याधींचा त्रास होणार आणि मायग्रेनचा त्रास होता, PCODचा त्रास होता, दुखणं, शरीर दुखणं, ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील. पण बॉडीचा बॅलन्स मेंटेन करणं इतकं इझी नव्हतं मॅम. तर मी काय असं विचारेन, 180 ची जी गोळी होती आपली 1.5-2 वर्षापूर्वी, आपण 180 प्लस बीपी जात होता, त्यासाठी जी असणारी गोळी होती ती गोळी आता कशी आहे? काय मात्रामध्ये आपण ती गोळी घेत आहात? सर माझी बीपीची गोळी 2 टाइम होती, का की डॉक्टर बोलले तुम्ही 2 टाइम नाही घ्या तर तुमचं ब्रेनचा प्रॉब्लेम होऊ शकतो, ब्रेन फाटू शकतो, म्हणून तुम्हाला 2 टाइम कंटिन्यू करायला लागेल. प्रेशर खूप जास्त आहे तुमचा बीपीचा. मग मी 2 टाइम गोळ्या सकाळी घ्यायची, एकदा रात्री घ्यायची. मग मी जेव्हा या फॅमिलीला जॉईन केला तेव्हा मी बीपी वगैरे चेक करून आलेली
आणि जस्ट मी 2 महिन्यात चेक केलं तर थोडंसं कमी झालेला, 140 पर्यंत आलेला नॉर्मल माझा, म्हणजे होत आलेला. गुड. डॉक्टरनी विचारलं की मॅडम एकदम 180 आणि आता 140 पर्यंत तुमचा बीपी आलाय, तुम्ही काय केलंय? मी म्हणलं सर असं असं मी केलंय. तर ते बोलले ठीक आहे तुम्ही कंटिन्यू करा, हे चांगलं आहे, अजून नॉर्मल झालं तर खूपच छान आहे. आणि मी एक टाइमची गोळी आता बंद करतोय रात्रीची तुमची, मॉर्निंगची फक्त चालू ठेवताय. आणि परत तुम्ही 1 महिन्याने या, मग चेक करूया किती तुमचं बीपी आहे आणि मग तसं प्रमाणे गोळीचं प्रमाण कमी करूया. परत मी वा, 1 वा, वा. महिन्याची गेली, डॉक्टरनी माझी अर्धी गोळी केली. छान मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन. आपल्याला बीपीच्या गोळ्या आपल्या बंद झाल्या ज्या सल्ल्यानुसार. ज्या डॉक्टरांनी गोळी सुरू केली होती त्याच डॉक्टरांनी आपली गोळी सुद्धा बंद केली. पण यामध्ये आपलं नक्की डेडिकेशन आहे, आपल्या कोचचा गायडन्स आहे आणि आपण ह्या जॉईन करून फॅमिलीमध्ये आल्यानंतर इतका सारा बदल झालेला आहे आपल्यामध्ये. आणि